विहानने आपल्या पीएला फोन करून डॉक्टरला घरी बोलावले. काही वेळातच तो एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरला घेऊन तिथे पोहोचला. डॉक्टरला पाहून संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झाले. डॉक्टरने खोलीत जाऊन मुलीची तपासणी केली. हिला काय झाले आहे? संजनाने विचारले. तुम्ही काही औषध दिले आहे का? डॉक्टरने विचारले. संजनाने विहानकडे पाहिले. विहानने त्वरित फोन उचलला आणि कोणाला तरी कॉल लावला. तू बाळाला काय दिले आहे? मी तिला इथे आणल्यापासून ती उठलीच नाहीये. पलीकडून काय उत्तर आले ते समजले नाही, पण विहानने फोन ठेवला. त्याच वेळी त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला. त्याने तो उघडला आणि डॉक्टरला दाखवला. ही औषध दिली आहेत. काय सांगताय तुम्ही? एवढ्या लहान बाळाला हे औषध दिलं आहे? डॉक्टर आश्चर्यचकित झाला. आणि मला वाटतं याला ओव्हरडोस दिलं गेलं आहे. आपल्याला तिला तातडीने ॲडमिट करावं लागेल. तिची तब्येत ठीक नाही. मला वाटतं हे गरजेचं आहे. तिला ॲडमिट करायला हवं. संजनाने हळू आवाजात विहानला सांगितलं. ठीक आहे, विचार करत विहान म्हणाला. संजनाने पुढे होऊन त्या मुलीला उचलले. डॉक्टर बाहेर जायला लागला. विहान, विनोद आणि डॉक्टर एका गाडीत बसले. संजनाने मुलीला आपल्या मांडीवर झोपवले होते आणि विहान ड्रायव्हिंग करत होता. तो नजरेच्या कोपऱ्यातून संजनाकडे पाहत होता. त्याला जाणवत होतं की संजनाने त्याचं मोठं संकट सोपं करून दिलं होतं. जेव्हा माया त्याला बोलावून म्हणाली होती की ही मुलगी घेऊन जा, तेव्हा विहानला वाटलं होतं की सगळं संपलं. मायाने मुद्दाम हेच नियोजन केलं होतं की संजना त्याला सोडून जाईल. पण तिने केवळ त्या मुलीला स्वीकारलं नाही, तर तिची काळजीही घेत होती. डॉक्टरने अनुला ॲडमिट केलं होतं. विहानने घरी फोन करून सांगितलं होतं की ते दोघे हॉस्पिटलमध्ये आहेत. संजनाला तिच्या मैत्रीण माहमचा फोन आला. ती संजनाच्या घरीच थांबली होती. मी हे काय ऐकलं? तू आजोबांना घरी पाठवून दिलं? तू त्या माणसासोबत का आहेस? प्लीज, मी नंतर बोलेन. मी सध्या हॉस्पिटलमध्ये आहे, संजनाने उत्तर दिलं. किती भारी आहे ना? आज तुझी पहिली रात्र आणि तू सजलेल्या खोलीत नाही तर हॉस्पिटलमध्ये आहेस, माहम म्हणाली. संजनाचा गळा भरून आला. मी आधीच खूप त्रासात आहे. प्लीज काही बोलू नकोस. तू कोणत्या हॉस्पिटलमध्ये आहेस? मी येते. थोड्याच वेळात माहम हॉस्पिटलमध्ये पोहोचली. खोलीचा नंबर विचारून ती तिथे आली. बाहेर विहान कॉरिडॉरमध्ये बसला होता. माहम थांबली आणि त्याला म्हणाली, माझ्या मैत्रिणीसाठी तू कसलं सुंदर गिफ्ट दिलं आहे. असं गिफ्ट कोणाला मिळतं का? नव्या नवरीला मुहूर्ताच्या दिवशी सजलेल्या खोलीऐवजी हॉस्पिटल भेटायला मिळतंय. विहान काहीही न बोलता खाली पाहत होता. संजनाने बाहेर येऊन माहमचा हात धरला आणि तिला आत घेऊन गेली. दोघी मुली हळू आवाजात बोलत राहिल्या. बाहेर विहानने मायाला फोन लावला. काय झालं तिचं? ती जिवंत आहे की मेली? मायाने विचारलं. तुला माहीत आहे का? तू तिच्यासोबत काय केलं आहेस? अद्याप तिला शुद्ध आलेली नाही, विहान रागात म्हणाला. बरं, म्हणजे अजून जिवंत आहे. छान, माया थंडपणे हसत म्हणाली. तू म्हणाली होतीस की संजना मला सोडून जाईल, पण ती अजूनही इथे आहे. त्यामुळे आता आपल्यातली ती गोष्ट संपली पाहिजे. तो व्हिडिओ डिलीट होईल आणि पुढे मला पुन्हा फोन करू नकोस. माया हसायला लागली. तू हसतेस का? हो, कारण संजना तुझ्यासोबत आहे हे छानच आहे, पण मी तुझा पिच्छा सोडणार नाही. माझ्या अकाउंटमध्ये 50,000 रुपये ट्रान्सफर कर. मायाने फोन ठेवला. तिच्या शब्दांनी विहान सुन्न झाला. मी तिच्यावर विश्वास ठेवतोय. मला समजायला हवं होतं की ती कशी आहे. ती या मुलीचीही काळजी घेत नाही, मग माझी काय घेईल? विहान कॉरिडॉरमध्ये बसून याच विचारात होता. मायाला कसं दूर करावं? आतापर्यंत तिने फक्त त्याला टार्गेट केलं होतं, पण आता ती संजनालाही लक्ष करेल याची त्याला पूर्ण कल्पना होती. त्याला संजनाशी अनेक गोष्टी शेअर करायच्या होत्या, पण त्यांचं नातं असं नव्हतं की तो सहज तिला काहीही सांगू शकला असता. त्या रात्री रेहमानलाही कळालं की विहान हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणून तोही तिथे आला. विहान बाहेर बसला होता. बरं झालं तू आलास, विहान म्हणाला. अनु कशी आहे? ठीक आहे का? रेहमानने विचारलं. डॉक्टर म्हणाले आहेत की लवकरच शुद्ध येईल, पण मला खात्री आहे तिने आणि मी कुठलंच जेवण घेतलं नाहीये, म्हणून मी जेवण घेऊन आलो आहे, रेहमान म्हणाला. फक्त आमच्यासाठीच नव्हे, तिघांसाठी आणायला हवं होतं, विहान हसत म्हणाला. अनु थोडंच खाणार, ती तर झोपली आहे, रेहमान म्हणाला. जर अनु जागली असती तरीही ती काही खाल्लं नसतं. पण अजून कोणीतरी आहे ज्याला तू भेटायला इच्छितोयस. कोण? रेहमानने विचारले. माहम इथेच आहे. अच्छा, वहिनीच्या जवळच. मग मला इथे यायला नको होतं का? तू तिची भेट घेणार नाहीस का? माझ्यावर राग काढायला म्हणून तिने आज दिवसभर माझ्याशी नीट बोलण्याचं टाळलं, पण आता गोष्ट आणखीनच मोठी झाली आहे. काही हरकत नाही, चांगली मुलगी आहे, आपण आज जाऊन जेऊया. ते दोघे आत गेले. रेहमानच्या हातात टिफिन होता. त्याने तो बाजूला ठेवला. वहिनी, तुम्ही जेवून घ्या, रेहमानने संजनाला सांगितले आणि त्याने माहमकडे पाहिले. त्या दोघे एका सोफ्यावर बसल्या होत्या. रेहमानला पाहून माहमच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला. तिला जणू राग आला होता. तुम्ही माझ्यासाठी जेवण आणलंत? माहम सोफ्यावरून उठली आणि रेहमानच्या हातून टिफिन घ्यायला लागली. हो, मला वाटलं तुम्हा सगळ्यांना भूक लागली असेल. रेहमान आश्चर्यचकित झाला की ती इतक्या गोड आवाजात का बोलत आहे, पण तिच्या डोळ्यात वेगळेच काही भाव दिसत होते. तसं पाहिलं तर ही जागा योग्य नाही, पण तरीही माझ्या मनात एक गोष्ट विचारायची आहे. तू आणि विहान बेस्ट फ्रेंड्स आहात ना? तिने विहान आणि रेहमानकडे पाहत विचारले. हो, आम्ही खूप वर्षांपासून मित्र आहोत. तर मग तुझ्या मित्राने माझ्या मैत्रिणीला मधुचंद्राचं अप्रतिम गिफ्ट दिलंय?
आता मला सांग, तू मला काय देणार आहेस? आधीच कळेल तर नंतर धक्का बसणार नाही, तिने टिफिन बाजूला ठेवत विचारले. रेहमानने हताशपणे विहानकडे पाहिले. माहम, तू काय बोलतेस? संजनाने तिला थांबवायचा प्रयत्न केला. माहमने तिच्या हातातील साखरपुड्याची अंगठी काढली आणि ती रेहमानच्या हातावर ठेवली. संजनासारखी मी नाही आहे. ती काहीही सहन करू शकते, पण मी नाही. मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. आपलं नातं इथेच संपलं. हे घरी सांगून टाक. विहानने दरवाजा बंद केला, कारण त्यांचे बोलणे बाहेरपर्यंत ऐकू येऊ लागले होते. संजनाला आधीच माहिती होतं की विहान कसं आहे. मी तिला सांगितलं होतं, हे लग्न तोडून टाक, पण तिने लग्न केलं. ती मूर्खपणा करू शकते, पण मी नाही. मला रेडीमेड मुलांची जबाबदारी नको. हे कोण म्हणतं की अनु विहानची मुलगी आहे? रेहमानच्या तोंडून सहज निघून गेलं. मग कोणाची मुलगी आहे? माहमने पटकन विचारले. संजना ही रेहमानकडे पाहू लागली. विहानची नाही. रेहमानच्या तोंडून निघून गेलं. रेहमान, विहानने त्याला अडवायचा प्रयत्न केला. मी आत्ता काही सांगू शकत नाही. काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. सॉरी विहान, तू मला सांगू नकोस असं म्हणालास, पण संजनाने रेहमानकडे पाहिलं. विहानने तिच्या डोळ्यात डोकावलं. तो तिच्या चेहऱ्यावरचे भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. रेहमान, आता काही बोलू नकोस. मी तुम्हा दोघांनाही सांगतो, या विषयावर कोणतीही चर्चा नको, आणि घरातही याबद्दल काही सांगू नका. पण असा काय मोठा प्रश्न आहे? निदान संजना तरी सांगू शकतोस ना? माहमने जोर दिला. नाही माहम, त्याने सांगितलंय की वेळ येऊ द्या, म्हणून मी वाट पाहीन, संजना म्हणाली. ती मागे उभी होती, पण आता पुढे येऊन त्यांच्या शेजारी उभी राहिली. थँक्यू संजना. कृपया आज हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं त्याबद्दल घरी कोणालाही सांगू नकोस. अगदी आजोबांनाही नाही. ठीक आहे. संजनाने मान हलवली. तिला आतून थोडं हलकं वाटू लागलं. ती अजूनही विहानवर प्रेम करत नव्हती, पण तिला असं वाटलं की त्याने तिला फसवलंय. हा जो गुन्हा तिच्या मनात होता तो आता काहीसा कमी झालाय. पण संजना, तुला विश्वास ठेवू शकते. याचा अर्थ असा नाही की मी तुमच्या दोघांच्या कोणत्याही प्लॅनवर विश्वास ठेवेल. सगळी गोष्ट स्पष्ट सांग, तरच मी मान्य करेल. माहम सहजपणे मान्य करणार व्यक्तिमत्व नव्हती. प्लीज माहम, याचं इथेच सोड. ही माझी आणि संजनाची लाईफ आहे. तू तुझ्या आयुष्याकडे लक्ष दे. तुमची सगाई झाली आहे. कुटुंबाची काळजी घे. लहान मुलांसारखं वागू नकोस. बरं, मग तुम्ही दोघं बाहेर लॉनमध्ये जा आणि तुमच्या भांडणाचा निकाल तिथेच लावा. माहम आणि रेहमान दोघेही विहानच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. तो त्यांना बाहेर जाऊन भांडायला सांगत होता. तर तुम्हाला वाटतंय की आम्ही दोघांनी एकमेकांसोबत भांडावं? आम्ही का भांडू? अजिबात नाही. चूक रेहमानची नाही, तुमची आहे, माहम म्हणाली. तिचं बोलणं ऐकून विहान हसला. म्हणजे तुम्ही आमची टांग खेचताय? आम्ही का भांडायचं? ती एका खुर्चीवर जाऊन बसली. मी कोणासोबतही भांडणार नाही. बरोबर आहे, मलाही तुझ्याशी भांडायचं नाही. मग ठीक आहे, आपण जेवूया, भांडण नको, विहान म्हणाला. सगळे तिथेच बसले. संजनाने टिफिनमधून जेवण काढून तिघांनाही दिलं. तू पण घे ना, विहानने तिला सांगितलं. सर्वांनी आधी खा, मी नंतर घेईन. नाही, असं नाही चालणार. विहानने आपली प्लेट बाजूला ठेवली आणि टेबलवरून एक प्लेट उचलून तिला जेवण वाढायला लागला. नाही, मी स्वतःच वाढून घेते. तिने प्लेट घेतली. त्या चौघांनी जेवण केलं. जेवणानंतर विहान आणि रेहमान परत बाहेर बसले. संजना आणि माहम आत होत्या. तुझा नवरा किती हुशार आहे. म्हणतोय आम्ही दोघींनी भांडावं. आम्ही का भांडू? माहमने संजनाला विचारलं. तिचं बोलणं ऐकून संजना हसू लागली. त्याचवेळी बाळाने डोळे उघडले. ते इकडे तिकडे पाहू लागलं आणि रडू लागलं. संजनाने धावत बाहेर येऊन सांगितलं, त्याला शुद्ध आली आहे. इतक्यात विहान डॉक्टरला घेऊन आला. डॉक्टरने बाळाची तपासणी केली. काही दिवस त्रास होईल, कारण या औषधांची सवय लागली आहे. पण चिंता करण्यासारखं काही नाही. तुम्ही घरी जाऊ शकता, डॉक्टर म्हणाले. अर्ध्या रात्री ते परत निघाले. माहम, तू कुठे जाणार? रेहमानने विचारलं. ती आमच्यासोबतच येईल. तुम्हा दोघांचं अजून लग्न झालेलं नाही, म्हणून तू एकटाच जा, विहान म्हणाला. तू विसरलास का? आम्ही चुलत भाऊ बहीणसुद्धा आहोत. आमच्यात नातं आहे, रेहमान म्हणाला. तरीही ती आमच्यासोबतच जाईल, विहानने स्पष्ट सांगितलं. बस गाडीत, त्याने दोघांना इशारा केला. संजनाच्या मांडीवर अनु होती. ती विहानसोबत पुढे बसू लागली. विहान हॉस्पिटलमध्ये पाहत होता. कुणीतरी अजून येणार आहे का? माहमने विचारलं. तेवढ्यात हॉस्पिटलमधून एक नर्स बाहेर आली. ती सुमारे 40 वर्षांची होती. बाळ मला द्या, नर्स म्हणाली. ही अनुसाठी आहे. तोपर्यंत लक्ष्मीजी आमच्यासोबत राहतील, विहान म्हणाला. तू तिच्या हातात दे. संजनाने अनु नर्सकडे सोपवली. ते घरी पोहोचले. अनु अजूनही नर्सच्या हातात होती. त्यांची राहण्याची व्यवस्था कुठे करायची? संजनाने विचारलं. खाली 2 गेस्ट रूम्स आहेत, त्यात त्यांची व्यवस्था करूया. मला खूप झोप येते. लवकर माझी खोली दाखवा, माहम म्हणाली. समोरच्या खोलीत झोपू शकतेस, विहान म्हणाला. मी झोपायला जात आहे, असं म्हणत ती आत गेली. हिला मला दे, संजनाने लक्ष्मीला सांगितलं. लक्ष्मीने विहानकडे पाहिलं. संजनाने अनुला उचलून घेतलं. विहान तिच्या जवळ आला आणि म्हणाला, ही तुझी जबाबदारी नाही. लक्ष्मी तिला सांभाळेल. अनु लक्ष्मीच्या जवळच राहील. संजनाने त्याला बाजूला घेऊन विचारलं. तुम्ही हिला आधीपासून ओळखता का? लक्ष्मीला? हो, संजनाने विचारलं. नाही, मी तिला हॉस्पिटलमध्येच भेटलो. बाळ सांभाळणाऱ्या नर्सबद्दल चौकशी केली तेव्हा तिच्याशी ओळख झाली. मग तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू शकता का? आधी नीट तिची चौकशी करा. बाळ तिच्या हातात कसं देणार?
आज ती माझ्यासोबत झोपेल, उद्यापासून लक्ष्मीच्या सोबत राहील, संजना म्हणाली. ठीक आहे, विहानने मान हलवली. संजना अनुला घेऊन वर निघाली. विहान दोघींना पाहून हसत होता. असं करा, तू आज या खोलीतच थांब. तू खूप थकली आहेस, उद्यापासून बाळ सांभाळ, विहान म्हणाला. संजनाने अनुला बेडवर ठेवले आणि ती त्याच्या शेजारी झोपली. विहान जिन्यावरून वर जात असताना हसत होता. ज्याच्याशी तुझं काही नातं नाही त्याच्या येण्याने तुझ्या आयुष्यात मोठं वादळ आलं. त्याची तुला इतकी काळजी आहे? खरंच संजना, ज्या दिवशी तू माझ्यावर प्रेम करशील तर तुझं प्रेम कसं असेल. तो खोलीत गेला. समोर संजना अनुला मिठी मारून झोपली होती. विहान ड्रेसिंग रूममध्ये गेला. कपडे बदलून बाहेर आला. तेव्हापर्यंत संजनाला झोप लागली होती. आजचा दिवस तिच्यासाठी थकवणारा आणि कठीण होता. तो बेडजवळ जाऊन तिला निरखून पाहू लागला. माफ कर संजना, लग्नाचा दिवस हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस असतो. पण मी तुला फक्त दुःखच दिलं. पण वचन देतो, लवकरच तुला भरपूर आनंद देईल. मी तुझ्यावर किती प्रेम करतो हे तुला लवकरच कळेल. आशा करतो तो दिवस लवकर येईल. तो पलंगाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. थोड्याच वेळात त्याला झोप लागली. अजून त्याला थोडाच वेळ झाला होता की अनु रडू लागली. संजनाने तिला उचलून आपल्या मांडीवर घेतलं. ती तिच्या मांडीवरच झोपून गेली. आता तिला बेडवर झोपव आणि तूही झोपून जा, विहानने सांगितलं. जर तुला वाटत असेल तर मी लक्ष्मीला बोलावू. तुलाही आरामाची गरज आहे, नाहीतर आजारी पडशील, विहानने तिची काळजी घेत म्हणाला. मला वाटतं ती आता गाढ झोपली आहे, उठणार नाही, असं म्हणत संजनाने अनुला परत बेडवर झोपवलं आणि तीही झोपून गेली. सकाळी तिची झोप उघडली. तिने पाहिलं की खिडकीतून सूर्यप्रकाश येत होता. तिने फोन उचलून वेळ पाहिली. सकाळचे 9 वाजले होते. खोलीत ना विहान होता ना अनु. ती घाबरून इकडे तिकडे पाहू लागली. खूप उशीर झाला आहे, मला लवकर उठायला हवं होतं, असं म्हणत संजना घाईघाईने तयार होऊ लागली. तिने आपला सुटकेस उघडला आणि एक साडी काढली. काल जसं तिचं मन उदास होतं तसं आज नव्हतं. तिला आता किमान इतकं तरी कळालं होतं की त्यांच्या दोघांच्या नात्यात काहीही असो, पण त्यांचा विवाह झाला आहे आणि ती मुलगी विहानची नाही याचा तिला पूर्ण विश्वास बसला होता. त्यामुळे तिच्या मनावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटत होतं. तिने साडी नेसली आणि नववधूप्रमाणे तयार होऊ लागली. तिने ठरवलं होतं, जे होईल ते होईल, पण ती वाट पाहीन, विहान काय बोलतो ते. तयार होऊन ती खाली येऊ लागली. सर्वजण हॉलमध्ये नाश्ता करत होते. संजना खाली येताना पाहून अदितीने उत्सुकतेने म्हटलं, संजना येते. सर्वजण तिच्याकडे बघू लागले. विहानचं तर मनच हरपून गेलं होतं. तिने गोल्डन रंगाची साडी घातली होती, त्यावर सोन्याचे दागिने घातले होते आणि केस मागे बांधून सुंदर बंद केला होता. काल संध्याकाळी काढलेला चुडा आज तिच्या हातात परत चमकत होता. ती नववधूसारखी दिसत होती. विहानने तिला पाहून हळूच हास्य केलं. तिला अशा रूपात पाहून त्याला खूप छान वाटलं. संजना खूप सुंदर दिसते, अदिती पुन्हा म्हणाली. विहान हसत म्हणाला, आता ती फक्त तुझी मैत्रीण नाही, लक्षात ठेव, ती माझी पत्नी आहे. तिला वहिनी म्हण. बरोबर आहे, आता ती आमची वहिनी आहे, नीना म्हणाली. सर्वजण संजनाकडे बघत होते. काल तिचं मन खूप खराब होतं, पण आज ती खूप शांत आणि व्यवस्थित वाटत होती. वास्तविक विहानच्या काकूंना वाटत होतं की सकाळी काही ना काही बिघडेल, पण संजना अगदी नॉर्मल वाटत होती. संजनाने एक एक करत सर्वांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. मीराजींनी तिला जवळ घेतलं. विहानचे आजोबा, काका आणि वडिलांनीही तिला आशीर्वाद दिला. नंतर ती आजींच्या जवळ गेली. त्या हॉलमधल्या एका कोपऱ्यात सोफ्यावर बसल्या होत्या. संजनाने त्यांना मिठी मारली. माझी मुलगी कशी आहे, आजींनी विचारलं. तू आधी नाश्ता कर, मीराजींनी प्रेमाने सांगितलं. अनु कुठे आहे, संजनाने डायनिंग टेबलजवळ येत विहानकडे पाहत विचारलं. ती लक्ष्मीच्या जवळ आहे, कदाचित तिने तिला बाहेर लॉनमध्ये नेलं असेल, विहानने सांगितलं. बेटा आधी नाश्ता कर, मीराजींनी पुन्हा सांगितलं. 1 मिनिट मी येते, असं म्हणत संजना बाहेर गेली. थोड्या वेळाने ती परत आली. तिच्या हातात अनु होती आणि अनु तिच्या मांडीवर खूप खुश दिसत होती. तू आधी नाश्ता कर, तिला का उचलून आणलंस, विहानने विचारलं. मी फक्त तिला बघायला गेले होते, पण हिनेच मला घट्ट पकडलं, संजनाने हसत उत्तर दिलं. संजनाच्या मागे लक्ष्मीही येत होती. मी मॅडमला सांगितलं होतं, पण मॅडमने स्वतःच तिला उचलून घेतलं, लक्ष्मी म्हणाली. लक्ष्मी तू नाश्ता केलास का, संजनाने विचारलं. नाही मॅडम, लक्ष्मीने उत्तर दिलं. ठीक आहे, मग तू आधी किचनमध्ये जाऊन नाश्ता कर, मग अनुला घे. संजनाने अनुला मांडीवरच घेतला आणि खुर्चीवर बसली. नीता काकू आश्चर्यचकित झाली. तिला वाटलं होतं की घरात सकाळी मोठा गोंधळ होईल, पण विहानच्या आयुष्यात शांतता नको होती. तिच्या मते सकाळी मोठा वाद होणार होता, पण इथे उलटच झालं होतं. संजना अनुशी अगदी आपुलकीने वागत होती आणि विहान व संजना दोघेही एकमेकांसोबत खूप सहज आणि आनंदी वाटत होते. वा रे भाऊ, एका रात्रीचं इतकं प्रेम कसं काय, नीना म्हणाली. तिचं बोलणं ऐकून सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. आमच्या संजनाला लहान मुलं नेहमीच आवडतात, संजनाच्या काकांची मुलगी रीना म्हणाली. ती निलेशसोबत बसून नाश्ता करत होती. ती आता तुमची मोठी वहिनी आहे, तिचं नाव घेण्याऐवजी तिला दीदी म्हणाला तर जास्त चांगलं, विहानने तिला टोचून सांगितलं. असं कसं, ती माझी बहीणही तर आहे, रीना म्हणाली. मग बहीण असली तरी दीदी म्हणतात ना, विहान पुन्हा म्हणाला. ठीक आहे, विहान उठला आणि म्हणाला. मी ऑफिसला जातोय, थोडा वेळ मिळेल का, जरा माझ्यासोबत चलशील, संजनाने विचारलं. ठीक आहे, पण आधी तू नाश्ता कर. काय झालं,
आपल्याला आजोबांना भेटायला जायचं आहे, संजनाने सांगितलं. मी सकाळी आजोबा आणि आजींना फोन केला होता, पण त्यांनी उचलला नाही, नीना मध्येच म्हणाली. ते विहानवर रागावले आहेत. असं नको व्हायला की तो तिथं जाईल आणि त्याचा अपमान होईल, नीता म्हणाली. तसं बघायला गेलं तर निलेश आणि रीना तिथं जाणारच आहेत, ती पुढे म्हणाली. नीता बरोबर बोलते आहे, तिचे काका म्हणाले. विहान तिथं गेल्यावर ते तुला काहीही बोलू शकतात आणि जर तू प्रत्युत्तर दिलंस तर संबंध अजूनच बिघडतील. सगळेजण एकमेकांकडे बघू लागले. मीराजी आणि आजी चिंतेत पडल्या. त्यांचं म्हणणं खरं आहे. विहान, तू ऑफिसला जा, संजनाने शांत स्वरात म्हटलं. हे इथंच जवळ आहे, मी मॉमसोबत जाईन, तिने मीराजींकडे पाहत सांगितलं. हो, तेही ठीक आहे, आम्ही दोघी जाऊ, मीराजींनीही पाठिंबा दिला. संजनाच्या चेहऱ्यावरचं हसू ओसरलं. काही हरकत नाही, विहान म्हणाला. चल ब्रेकफास्ट करू, तू आजोबांसोबत नाश्ता करशील, तो पुढे म्हणाला. नको, तुम्ही जा, संजनाने पुन्हा सांगितलं. ते काय म्हणतील याने काही फरक पडणार नाही, तू चल, दुपारी माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, विहान म्हणाला. संजनाला माहमची आठवण झाली. माहम अजून उठली नाहीये ना? नाही, ती उठली आहे आणि आपल्या घरी गेली आहे, मीराजी म्हणाल्या. ठीक आहे. संजनाने ब्रेकफास्ट करण्याऐवजी विहानसोबत तिच्या घरी जायचं ठरवलं. घराचा दरवाजा उघडत असताना संजनाच्या चेहऱ्यावर थोडं टेन्शन दिसत होतं. काय झालं? तू एवढी घाबरलेली का दिसतेस? विहानने विचारलं. आजोबा कसं वागतील देव जाणो, कुठे काही बिघडलं तर? अगं घाबरतेस का? मोठे आहेत, काहीही म्हणू देत, याने काय फरक पडतो? ते दोघं लॉन पार करून हॉलमध्ये आले. डायनिंग टेबलवर नाश्ता सुरू होता. सगळ्यांचं लक्ष विहान आणि संजनाकडे गेलं. माझी बाळगी, आजींनी तिला पाहताच आनंदाने हाक मारली. संजना धावत त्यांच्याकडे गेली आणि त्यांच्या मिठीत शिरली. कशी आहेस बेटा? आजी तिला मिठी मारून रडू लागल्या. अगं तुम्ही रडताय का? मी तर तुमच्याजवळ आहे, संजनाने हसत विचारलं. त्यानंतर तिने आजोबांना मिठी मारली. कसा आहे माझा राजा? आजोबांनी तिला विचारलं. पण तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कुठं गेलंय आजोबा? काय करू मी? मला वाटायचं की मी खूप हुशार आहे, पण मी खूप मोठी चूक केली आहे. मी तुझा दोषी आहे बेटा, मला माफ कर. संजनाला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला. असं काहीही नका विचारू, मला खूप भूक लागली आहे, तिने विषय बदलला. हे सगळं काय आणलंय तुम्ही समोर? आम्ही दोघांनी अजून नाश्ताही केला नाही. संजनाच्या बोलण्यावर विहानने पाहिलं आणि आजोबा आजीने त्याच्याकडे नजर टाकली. तेवढ्यात संजनाचे काका खोलीतून बाहेर आले. कसा आहेस बेटा? त्यांनी विहानला विचारलं. मी ठीक आहे काका. विहान आजोबांच्या बाजूच्या खुर्चीवर बसले. आजी, मला खूप भूक लागली आहे, काहीतरी छान बनवा, संजनाने हट्ट धरला. आजोबांनी अजूनही विहानकडे पाहिलं नव्हतं. आजी उठून किचनकडे गेल्या. तेवढ्यात रॉनी धावत खाली आला आणि संजनाच्या मिठीत शिरला. दीदी, मी तुला खूप मिस केलं. मी सुद्धा, संजनाने त्याला जवळ घेतलं. काकू कुठं आहेत? तिने विचारलं. त्या बाजारात गेले आहेत. रीना दीदी आणि निलेश जिजू येणार आहेत ना, त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला गेले आहेत. अरे आमच्याकडेही बघ, विहानने रॉनीला हाक मारली. सांग काय करतोस हल्ली? विहानने विचारलं. मी 10वी आहे, त्याने उत्तर दिलं. थोड्याच वेळात आजी किचनमधून बाहेर आल्या. त्यांच्या मागे मेड होती, जिने हातात ट्रे घेतला होता. विहानने नाश्ता केला. जरी तो घरी पुन्हा नाश्ता करून आला होता, पण तरीही त्याने मुद्दामून पुन्हा नाश्ता केला. नाश्ता करताना डायनिंग टेबलवर सर्व शांत होते. आजोबांनी एकदाही विहानला बोलावले नाही किंवा त्याच्याकडे पाहिलेही नाही. मी संध्याकाळी येईन आणि मग तुला घेऊन जाईन, तोपर्यंत तू इथेच राहा. माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे मला जायला हवं. पण विहान, संजना म्हणाली. तुला काळजी करण्याची गरज नाही, लक्ष्मी तिची काळजी घेईल. ठीक आहे आजी, मी निघतो, तो आजीला म्हणाला. आजोबांनी आपला चेहरा दुसऱ्या बाजूला वळवला. विहानने त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. ठीक आहे आजोबा, संध्याकाळी भेटू, असे म्हणून तो निघून गेला. आता तू माझ्यासोबत खोलीत चल, आजोबा संजनाला म्हणाले. ती आजोबांसोबत निघाली. दरवाजा बंद करण्याच्या तयारीत असतानाच आजी जबरदस्ती आत आली. मला तिच्याशी एकट्याने बोलायचं आहे, आजोबा म्हणाले. मी नक्कीच येणार, आजीने त्यांचं न ऐकता सांगितलं. बंद खोलीत बोलणी सुरू झाली. बाळा, तू असं समजू नकोस की तुझे आईवडील नाहीत. आम्ही आहोत, आम्ही तुझे आई बाबा आहोत. तुला काही जबरदस्तीने त्या घरात राहण्याची गरज नाही, आजोबा म्हणाले. हे लग्न आमच्या मर्जीने झालं, हे खरं आहे, पण आम्हाला त्याच्या स्वभावाबद्दल काहीच माहिती नव्हती. आजोबा, मी कधीही ते घर सोडून येऊ शकते, संजना म्हणाली. त्याने स्वतः सांगितलं आहे की योग्य वेळ येऊ दे, मी तुला सगळं सांगेन. ती पुढे म्हणाली. तर मग मी वाट पाहीन. मलाही विहानवर खूप राग होता, आजी म्हणाल्या. कालपासून मी किती रडले, त्या पुढे म्हणाल्या. पण आज त्यांना सोबत पाहिल्यावर माझा सगळा राग गेला. जर त्याने सांगितलं आहे की तो योग्य वेळी सांगेल तर थोडं थांबायला हवं. हे नातं इतकं सहज तोडता येत नाही, आजी समजावत होत्या. थोड्या वेळाने आजोबा आणि आजीमध्ये थोडा वाद झाला. अखेर आजोबांना मान्य करावं लागलं. ठीक आहे, बघूया तो काय सांगतो, आजोबा म्हणाले. तिघेही बाहेर हॉलमध्ये आले. संजनाचे काकू रीमा बाजारातून परत आली होती. अरे संजना, तू एकटीच आली आहेस? तू घर सोडून आलीस का, की विहानने तुला बाहेर काढलं? हा कोणता बोलण्याचा प्रकार आहे, आजीने संतापून विचारले. मी फक्त विचारत होते. विहानने सोडून दिला आहे, तो संध्याकाळी घ्यायला येईल, संजना म्हणाली. असं म्हणाला तर येईलच ना, काकू म्हणाल्या. कुठे असं तर म्हणाला नाही की जर मी घ्यायला आलो तरच ये.
पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.